रामकृष्ण हरी. सज्जन हो, आज आपण पुढे संताचा खेळ या विषयावर हा भाग सादर करीत आहे. हा जन्म मृत्यू आणि हा मृत्यूलोकातला हा जो रंगमंच आहे तो त्याच्यावर होणारा संसार हा एक खेळ आहे आणि त्या खेळातले आपण एक खेळी आहोत. त्यामध्ये सामान्य लोक म्हणजे पामर आहेत, जिज्ञासू आहेत, ज्ञानी आहेत, पण संत आहेत. हे संत कसे खेळ खेळतात हे आज आपल्याला या व्हिडिओत पाहायचं आहे. तेव्हा हा खेळ खेळताना खेळिया असे जे अभंग आहे संतांनी रचलेले त्याच्यामध्ये फार उत्तम खेळियाच्या पद्धती मांडलेल्या आहेत. तर संत जे खेळ खेळतात ना तो फार महत्त्वाचा आहे. ते कसा खेळतात ते आपल्याला पाहायचं आहे. काही लोक तर या खेळात पडतच नाहीत, खेळ खेळतच नाहीत. ब्राह्मणाचं पोरेक खेळ्याचे भ्याल, ते 12 वर्षला पाल रे, कापत कापत बाहेर आले, ते नागवेची पळून गेले रे. ते खेळ खेळलेच नाही. आणि मग काही जे खेळ खेळले तर खेळ्या माझी हनुम्या शहाणा, तो न पडे काम व्यसनी रे. कामची नाही ते क्रोधीची कैसा, मग कैचे भांडण रे. म्हणजे खेळ्यामध्ये शहाणा खेळ्या कोण की याच्यात पडलेच नाहीत. म्हणजे शुकाचार्य वगैरे जे काही लोक जे पडलेच नाही त्यात हनुम्या शहाणा असं म्हटलं आहे. खेळ्या माझी हनुम्या शहाणा, तो न पडे काम व्यसनी रे. आणि संत त्यांनी काय केलं, संत खेळ्या असे आहेत की ते या संसाराचा खेळ खेळले आणि विजयी झाले. खेळ त्यांनी यशस्वी केला, ते खरे खेळीय ठरले. अशा अर्थाचा हा आजचा भाग आहे. तेव्हा या खेळामध्ये खेळत असताना कोणीही हा खेळ पूर्ण करू शकला नाही. काही अपवाद जर सोडले तर हा खेळ कधी पूर्ण होत नाही. एका नाट्यगीत असेल, चित्रपट गीत असेल, पण एक काव्य फार छान आपल्या ध्यानात आलेलं आहे. ऐका जरा. भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी, अर्ध्यावर ते खेळ मोडला, अधुरी एक कहाणी. कहाणी अधुरी राहते प्रत्येकाची. हा जो खेळ आहे ना हा कुठेतरी खेळ मोडतो. जसे लहान लहान मुलं आपला खेळ मांडतात, भातुकलीचा खेळ त्याला म्हणतात. भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी, आणि अर्ध्यावरती खेळ मोडला, अधुरी एक कहाणी. ते खेळतात खेळतात राजा राणी, मग ते घरकुलं मांडतात, सगळं काय करतात. आणि आई हाक मारते, अरे 12 वाजल्या जेवायला काय खेळतायत. आणि मग त्यांनाही भोका लागलेल्या असतात की लगेच खेळ मोडून टाकतात आणि तो अधुराच खेळ राहतो. तेव्हा प्रत्येक या भूतलावर जे आम्ही तुम्ही सगळे खेळी आहोत ना, त्यांचा अधुरा खेळ राहतो. रावणाचा खेळ अधुरा राहिला. लंकाधीश रावण, हजारो स्त्रिया, सोन्याची लंका, या सगळ्या गोष्टी, पण रामाचा बाण लागला आणि तो मेला, अधुरी एक कहाणी. त्याची अधुरी कहाणी राहिली. समुद्र गोड करायचा होता, स्वर्गाला पायऱ्या बांधून न्यायच्या होत्या, आणखीन अग्नीचा धूर बंद करायचा होता. बऱ्याच काही गोष्टी त्या अधुऱ्या राहिल्या. दुर्योधन अधुऱ्या राहिला आणि त्या युद्धामध्ये सगळे कौरव मारले गेले तेव्हा महाभारताच्या युद्धामध्ये. तेव्हा ह्या सगळ्या अधुऱ्या कहाण्या ज्या अनेक लोकांच्या राहिल्या, तर असा हा इथला खेळ आहे. तो तुकाराम महाराजांनी अभंगामध्ये फार चांगला चित्रित केलेला आहे की संत कोणता खेळ खेळतात, ते कसे खेळी आहेत. तसा खेळ खेळा. जीवनामध्ये खेळ खेळायचा ना तर असा खेळा, ते या अभंगात सांगितलेलं आहे. खेळ खेळताना जीवनाचा खेळ खंडोबा होईल असा खेळ खेळू नका. तेव्हा कसा खेळ खेळा. जनिवनी एक जनार्दन दाता, त्यासी नमन करू आता रे. जनिवनी एक जनार्दन दाता, त्यासी नमन करू आता रे. मन उन्मन जयासी पाहता, त्याच्या चरणी ठेवू माथा रे. नाचत पंढरीसी जाऊ रे खेळिया, क्षराक्षरातील पाहू रे. क्षर आणि अक्षर याच्या पलीकडे असणारा जो परमात्मा आहे किंवा क्षरातही आहे आणि अक्षररूप तर तो आहेच आहे, त्याला आपण पाहूया की जो सर्वव्यापी परमात्मा आहे.
क्षराक्षरातील पाहू रे. टाळ मृदंग मिळवून मेळा गुरुवचनी खेळ खेळा रे. तर टाळ मृदंग हा खेळ खेळा आणि गुरुवचनावर विश्वास ठेवून गुरुने सांगितलंय तो खेळ नीटनेटका समजून घेऊन खेळा. भक्ती वैराग्य कुंडले श्रवणी ज्ञानांकुश मुगुट मनी रे. सप्रेम उठी चंदनासी सत्वाची कास निर्वाणी खेळा रे. असा खेळ खेळा. भावे खेळे या खेळतात ठाई घागऱ्या वाजती पायी रे. दया क्षमा दोघी चवऱ्या ढाळे ते शांती समाई छाई रे. वाद निमाला शब्द खुंटला त्रिभुवनी आनंद झाला रे. त्रिभुवनात आनंद झाला असा खेळ खेळा. वाद सगळा मिटला पाहिजे, शब्द खुंटला पाहिजे, त्रिभुवनी आनंद झाला रे. एका जनार्दनी शरण गेला तो एकपण विसरला रे. असा खेळ खेळा. स्वतःचं एकपण तो सुद्धा विसरला पाहिजे. आणि म्हणून काही माणसं म्हणत असतात आम्हाला एकांत फार आवडतं बुवा. एकांत या शब्दाचा अर्थ काय आहे? एकस्य अंतः एकांतः. एकाचाही अंत जिथे होतो त्याला म्हणतात एकांत. मी आहे माझं अस्तित्व जाणणं त्याला एकांत नाही म्हणत. माझे पण सुद्धा देहादिक सगळं विसरलं पाहिजे त्याला म्हणतात एकांत. तर तेच एकनाथ महाराज म्हणतात एका जनार्दनी शरण गेला तो एकपण विसरला रे. अहमत्व विसरला की ममत्व पण विसरून जातो. आणि असा जो अद्वैतातला खेळ आहे तो जाणून खेळ खेळा रे. तो खरा शहाणा खेळी आहे असा या अभंगाचा भावार्थ आहे. अभंग म्हणजे थोडक्यात हे भावार्थरूपी थोडक्यात केलेलं संकीर्तन आहे. अभंगाचं विवरण आहे आणि या अभंगाच्या विवरणामध्ये तत्त्वज्ञान सांगितलेलं असतं. खेळ्या कसा खेळायचा, संसार कसा करायचा, स्वरूप कसं ओळखायचं, निर्गुणत्व म्हणजे नेमकं काय, माया म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, हे सगळं जाणून जो खेळ खेळतो तो जीवनामध्ये यशस्वी होतो, आनंदरूप होतो, असा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे. सज्जनो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी यूट्यूबला या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. आनंद घ्या, ऐकत रहा. रामकृष्ण हरी.